उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भरत गोगावलेंची पाठराखण, एवढी वर्ष काम केल्यावर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं यात वावगं काय, शिंदेंनी सुनावलं. मी गावी आलो की नाराज झालो असं सगळे म्हणतात. प्रकल्पासाठी गावी आलो, इथला भूमिपुत्र म्हणून माझे प्रयत्न आहेत. नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, आरोपीला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला. प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजन झेंडावंदन करणार. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री रद्दचा निर्णय, मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतरच सुटण्याची शक्यता. बदलापुरातील अक्षय शिंदेचा एन्काउंटर संशयास्पद, मृत्यूला 5 पोलीस जबाबदार. न्यायालयीन समितीच्या अहवालात पोलिसांवर शंका, बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नसल्याचंही फॉरेन्सिक अहवालातून समोर. नागपूर मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी 4 कंपन्यांचा प्रस्ताव, मिहान परिसरातील प्लग अँड प्ले सुविधेला चांगला प्रतिसाद. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा सरकारला शिफारस, तर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून 3 दिवसीय वाहतूक ब्लॉक. महामार्गावर गर्डर बसवण्यासाठी ब्लॉक. दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. वनपर्यटनावेळी नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड. नागपूर खंडपीठानं खडसवल्यानंतर वन विभागाची नवी कार्यप्रणाली तयार. उद्यापासून जेईई मेन परीक्षा. जेईई मुख्य परीक्षा 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी अशा 2 सत्रात होणार.